2-3 सदस्य, त्याचबरोबर चाकणमध्ये एक चुकीची बातमी पसरून काही चाकणकर, त्यांच्या विचाराचे नगरसेवक, काही इतर लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने उभे केलेले, अशा काही लोकांनी गेले 8 दिवसामध्ये चुकीच्या बातम्या पसरून मी असेल आणि आमचे सर्व सहकारी असतील आणि आमच्या कामकाजाच्या बद्दल त्या ठिकाणी चुकीची वक्तव्य केली. त्या चुकीच्या वक्तव्यांना उत्तर देण्यासाठी आज मी पक्षाचे उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख दोनही सभापती या ठिकाणी येणार आहेत. पंचायत समितीचे, मार्केट कमिटीचे, जिल्हा परिषदचे सर्व सदस्य, उपसभापती, काही खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत, काही मार्केट कमिटीचे संचालक आहेत, इतरही आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं नोव्हेंबर 2024ला आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या तुमच्या तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादानं मी भरघोस मताधिक्य घेऊन या ठिकाणी निवडून आलो, आमदार झालो. आणि तेव्हापासून त्यापूर्वीचे माझे राजकीय मार्गदर्शक स्वर्गीय नारायणराव पवार असतील, स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे असतील, स्वर्गीय साहेबराव सातकर पाटील असतील, स्वर्गीय साहेबराव बुट्टे पाटील असतील, स्वर्गीय मांजरे साहेब असतील, या सर्व मंडळींचा आणि त्याआधीचे सर्व वडगावकर, कबीर बाबा हे यांचा सहवास जरी लाभला नाही तरी त्या सर्वांचे विचार घेऊन हा तालुका मोठा तालुका आहे. आणि भीमाशंकरपासून माऊलींच्या समाधी असणाऱ्या आळंदीपर्यंत या तालुक्याचा विस्तार असल्यामुळं या तालुक्याला खेड, आळंदी, चाकण 3 मोठ्या नगरपरिषदा आहेत. ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 8 जिल्हा परिषद गटामध्ये हा तालुका विस्तारलेला आहे. पंचायत समितीचे 16 गण या तालुक्यात आहे. आणि त्या भूमिकेतून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना निवडणुकीच्या कालावधीमध्ये माजी आमदार आणि इतर सहकाऱ्यांनी माझ्यावर टीका केल्या की हे कामाचे उमेदवार नाही आहेत, यांच्याकडे पैसे नाही आहेत, यांच्या उधाऱ्या आहेत, यांना निवडून दिलं तर तालुक्याचा विकास होणार नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकांना माहीत होतं की टीका करणारे किती लबाड आहेत. त्यांची लबाडी मी या पत्रकार परिषदेच्या उत्तरार्धात सांगणार आहे. परंतु तरीसुद्धा एवढं मोठं त्या ठिकाणी सत्तेचा आधार, लाडक्या बहिणींची योजना त्यावेळेस कार्यान्वित होती. या सर्व परिस्थितीमध्ये 1,51,000 मतं मला मिळाली आणि समोरचे उमेदवार पराभूत झाले. पराभूत झालेल्या दिवसापासून त्यांना आजही वाटत नाही की मी पराभूत झालेलो आहे. आणि त्यामुळं तेव्हापासून त्यांची निष्फळ बडबडीला उत्तरं यापूर्वी मी पत्रकार परिषदेतून दिली. आणि एका पत्रकार परिषदेत मी असं सांगितलं होतं की तुम्ही कितीही बडबड करा, परंतु मला काही उत्तरं द्यायची नाहीत. परंतु त्यांची लबाडी आणि त्यांचा चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची पद्धत ही त्यांच्या अंगीकृत असल्यामुळं मेल्याशिवाय जित्याची खोड मोडत नाही अशी परिस्थिती त्यांची आहे. त्यामुळं गेले 8 दिवस त्यांनी चुकीच्या पद्धतीनं 2-4 सहकारी बरोबर घेऊन माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं खेड तालुक्याचा आमदार झाल्याच्या नंतर मी कुणीही टीका करू, हत्ती पुढं चालला, कुत्री किती भुकली तरी त्याचा विचार न करता मी गेले 16 महिने या तालुक्यामध्ये काम करत आहे. हे काम करत असताना तालुक्यामध्ये मी काही आश्वासनं दिली होती की चाकणची ट्रॅफिक मुक्त करणार, पूर्व भागाला 13 गावांना पाणी देणार, पश्चिम भागामध्ये बुडीत बंधारे करणार, त्याचबरोबर इंद्रायणी प्रदूषणासाठी काम करणार, MIDCच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचं काम, व्यवसाय देण्याचं काम करणार,
CSRच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये अनेक कामं आणण्याचा प्रयत्न करणार आणि शासनाच्या निधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून जे अधिवेशन झालं तेव्हापासून सातत्यानं मग तालुक्यातील अनेक प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला। ते मांडत असताना सभागृहामध्ये प्रत्येक वाक्य आणि शब्द त्या ठिकाणी पटलावर येतो, त्या विभागाकडे जातो, त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची कार्यवाही होते आणि ते काम नक्की होतं। असं असताना माझी अनेक कामं गेले वर्ष सव्वा वर्षामध्ये झालेली आहेत। बोलणाऱ्यांनी 15-20 वर्ष सत्तेत असताना काहीच कामं केली नाही, मग माझ्याकडून 1 वर्षामध्ये त्यांची काय अपेक्षा आहे मला माहीत नाही। परंतु त्यांनी पहिल्या 5 वर्षात निवडून आले तेव्हा जेवढी कामं केली नसतील त्याच्या 10 पट कामं मी पहिल्या वर्षामध्येच त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करून करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी मी सभागृहाचा संविधानिक पदावर आमदार म्हणून त्या ठिकाणी सदस्य म्हणून काम करतोय। त्यामुळं माझा पक्ष कोणताही असो, पण सरकारच्या माध्यमातून मी काय आणलं हे सांगणं मला तालुक्याला कर्तव्य आहे। आणि त्यामुळं आपल्या पश्चिम भागामध्ये बंधाऱ्यांच्या बुडीत बंधाऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण केलं। त्या सर्वेक्षणासाठी आता निधी मंजूर झालेला आहे, साईट फायनल केलेल्या आहेत। थोड्याच दिवसामध्ये भीमा आणि भामा या 2 नद्यावर धरणांतर्गत पुलकम बंधाऱ्याची कामं त्याच्यासाठी इस्टिमेट होऊन लवकरच वर्षभराच्या आत ते बंधाऱ्याची कामं सुरू होणार आहे। पूर्व भागामध्ये खरपुडीच्या बंधाऱ्यावरून उपसा सिंचन योजना करून त्या ठिकाणी वरची जी गावं आहेत त्या गावांना जवळजवळ 300-350 कोटीची ती योजना आहे। आता सद्यस्थितीमध्ये मागच्याच आठवड्यामध्ये नियामक मंडळाची बैठक पुण्यात झाली आणि त्याच्यात ठराव झाला की जूनपर्यंत त्याला मंजुरी देणार म्हणून। ट्रॅफिकच्या संदर्भात आपल्या चाकण कृती समितीच्या बैठकांना हजर राहिलो, त्यांना साथ दिली, प्रश्न समजावून घेतले। अधिवेशनामध्ये स्वतः काही सत्ताधारी आमदारांना आणि आमचे नेते सचिनभाऊ आहिर यांना बरोबर घेऊन पायऱ्यांवर आंदोलन केलं आणि त्या माध्यमातून ट्रॅफिकचा प्रश्न सुटावा म्हणून त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी मला शब्द दिला, शिवेंद्रराजे भोसले बांधकाम मंत्री यांनी मला शब्द दिला आणि त्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टीला आपण चर्चा करू, तुम्ही आमदार म्हणून त्या ठिकाणी हजर राहा। आणि तो दौरा त्यावेळेस झाला, शिवेंद्रराजेंकडे बैठक झाली, PMRDमध्ये बैठक झाली आणि त्या माध्यमातून ट्रॅफिक मुक्तीसाठी परिसरातील जे रस्ते आहेत त्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी त्यावेळेस PMRDची फाईल आहे आपल्याकडं, तर PMRDकडून 100 कोटी रुपयाचा निधी त्यावेळेस मंजूर झाला। 7 रस्ते त्यामध्ये सुचवले आणि संबंधित ते 7 रस्ते सुचवल्याच्या नंतर त्या कामांना बैठकीला मी हजर होतो। हे प्रोसिडिंगमध्ये कोण कोण हजर होतं याचं पत्रक आहे। त्याच्यानंतर नामदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली, त्यामध्ये काय काय निर्णय झाले, कोणकोणते प्रस्ताव त्या ठिकाणी घेण्यात आले त्याची पण त्या ठिकाणी आपण हे देतो आहे। त्यानंतर त्याची प्रशासकीय मंजुरी आली आणि प्रशासकीय मंजुरीमध्ये डायरेक्ट लिहिलं आहे की आमदार बाबाजी काळे यांनी सुधारणा करण्याबाबत मागणी केलेल्या कामांना प्रस्ताव सादर केले आणि त्या प्रस्ताव 7 कामाचे प्रस्ताव सादर केले आणि त्या 7 कामाच्या प्रस्तावाला विषयांकित बाबीसाठी एकूण 7 कामांची एकूण 100 कोटीचा खर्च तरतुदीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता सादर केली। आदरणीय योगेशजी म्हसे साहेब आयुक्त यांचं हे पत्र प्रशासकीय मान्यता आहे आणि त्या ठिकाणी काल मी त्यांच्या सह्या घेऊन आपल्या कार्यकारी अभियंत्याच्या सत्यप्रत या ठिकाणी आणलेली आहे। त्या कामाची वर्क ऑर्डर कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर या कामाला 27/2ला मंजुरी मिळाली। 100 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी आता त्यांचे लेवल काम सुरू आहे, कामाचं नियोजन सुरू आहे आणि त्यापूर्वी PMRDच्या माध्यमातून
आपण माझी सगळी पत्रव्यवहार या ठिकाणी आहे, कुणाला लागत असेल तर त्यावेळेस मी दाखवतो. परंतु त्यापूर्वीसुद्धा 56 कोटीची कामं धामणे फाटा, कोयंडे फाटा, कडूस किवळे, बोशे वडगाव घेणंत, किवळे आंबेठाण रस्ता, देवये लेवडई आणि 100 कोटी रुपये येलवाडी देऊच्या रस्त्यासाठी आपण त्या ठिकाणी आणले. आणि भूसंपादन सुरू असलेले रस्त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी कामाचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला. आणि मग ती 56 कोटी रुपयाची कामं आता तालुक्यामध्ये आपल्या श्री असोसिएटच्या एजन्सीच्या माध्यमातून सुरू आहेत. आणि ती कामं प्रगतीपथावर 5 रस्त्यांची कामं सुरू आहेत. या 7 रस्त्यांची कामं सुरू होणार आहेत. त्याहीपेक्षा इंद्रायणी नदी प्रदूषणासाठी जवळजवळ 500 ते 550 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मंजूर केले. ते सुद्धा टेंडर प्रक्रियेमध्ये आहे. त्याचबरोबर शिरोली हे आपलं एक गाव आहे, त्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे अंबिका देवीचं मंदिर. त्या अंबिका देवी मंदिराच्या कामासाठी 2,20,29 लक्ष एवढी प्रमा त्या ठिकाणी रिंग, त्याचा प्रदक्षिणा मार्ग, पार्किंग, लाईट व्यवस्था याच्यासाठी PMRDने मंजूर केले. PMRDच्या माध्यमातून अनेक घरकुलं तालुक्यामध्ये झाली. PMRDच्या माध्यमातून अनेकांना परवानग्या, कुठं अडीअडचणी, इतर काही गोष्टी सोडवण्याचा वैयक्तिक लोकांचा प्रयत्न केला. आणि हे सगळं करत असताना आंदोलनसुद्धा केलं. त्यामध्ये आपले सर्व जिल्हा परिषद सदस्य, आपले खासदार, आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अगोदर ते झालं आंदोलन, सर्वजण उपस्थित होतो. आणि PMRDच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 1,000 कोटीपेक्षाही जास्त निधी खेड तालुक्याला मी आमदार झाल्याच्या नंतर सातत्यानं पाठपुरावा करून, आंदोलनं करून चाकणची ट्रॅफिक कमी व्हावी, इंद्रायणी प्रदूषणमुक्त व्हावी आणि पूर्वीची जी कामं रस्ते PWDचे खराब झालेत त्यावर 56 कोटी, देऊ येलवाडीसाठी 100 कोटी असे 1,000 कोटीच्या पुढची कामं मंजूर केली. आणि माजी आमदारांनी त्या दिवशी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ह्या कामांशी यांचा काही संबंध नाही आहे. आज मी सर्व पत्रकारांना पुराव्यानिशी ही सगळे माझी पत्र, मंजुरीचं सगळं हे प्रोसिडिंग, सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवत आहे. त्यामुळं त्यांनी एक नेरेटिव्ह सेट केला की बाबाजी काळे विरोधात असताना त्यांना पैसे कसे मिळतात. पण मी माऊलींचा भक्त आहे, माझ्यावर देवाची कृपा आहे आणि देवाचीच अदृश्य शक्ती आहे, दुसरी कोणतीही अदृश्य शक्ती माझ्याबरोबर नाही आहे. त्याच्यामुळं देव माझ्याबरोबर आहे. मी जरी विरोधात असलो तरी प्रामाणिक काम करत असल्यामुळं विरोधातले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, संबंधित मंत्री या ठिकाणी मला मदत करतात. आणि त्यामुळं PMRDच्या माध्यमातून एवढे पैसे आणण्यासाठी मी यशस्वी झालो. ती कामं, काही कामं आता चालू आहेत, काही कामाची आत्ता सुरू होणार आहेत, त्याची भूमिपूजन होणार आहेत. नगर परिषदच्या आपल्या इंद्रायणी नदीच्या कामांचं टेंडर आत्ता झालं, परंतु काही कारणाने ते थांबलं, ती पण होणार आहे. दुसरा मुद्दा आपल्या बुडीत बंधाऱ्यांच्या संदर्भात आपल्याला मगाशीच सांगितलं की या ठिकाणी जलसंपदा विभागाची त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून जलसंपदा विभागाचा एवढा मोठा पत्रप्रपंच आणि प्रशासकीय मान्यता या ठिकाणी आहेत. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भीमा आणि भामा या 2 नद्यावर आपली आणि कळमुडी धरण आहे. कळमुडीच्या योजनेतून सुद्धा खेड तालुक्याच्या काही गावांना पाणी मिळणार आहे. त्यामध्ये चास भागातली काही गावं समाविष्ट केलेत, पूर्व भागातली काही गावं समाविष्ट केलेत. आणि मग हे बुडीत बंधारे आणि पूर्व भागामध्ये भीमा भामा नदीवर पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेला जर पूर्ण क्षमतेने पाणी गेलं आणि चासकमान धरणाचं जर लाईनिंग या ठिकाणी केलं नाही तर खऱ्या अर्थानं आपल्या बंधाऱ्यांनाही पाणी मिळणार नाही. म्हणून प्रस्ताव सादर केले आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून या ठिकाणी जलसंपदा विभागानं भीमा नदीवर आणि भामा नदीवर 15 बंधाऱ्याच्या नवीन दुरुस्तीसाठी जवळजवळ 38 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. त्याची टेंडर झाली, सध्या कामं सुरू झालेली आहेत. पूर्व भागाच्या सर्व पाणी योजनेच्या कामाच्या संदर्भात सर्व मंजुऱ्या पूर्ण होत आलेल्या आहेत आणि आपले बुडीत बंधाऱ्याच्या संदर्भातल्या सुद्धा सर्व प्रक्रिया पूर्ण होत आलेल्या आहेत. एक पत्र अधिवेशन काळात
विखे पाटलांचं आहे की सर्वेक्षण तात्काळ करावं म्हणून, आणि त्या सर्वेक्षणाला सुद्धा 50 लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा बुडीत बंधाऱ्याच्या बाबतीत आणि पाण्याच्या बाबतीत हे सर्व सांगत असताना एक गोष्ट आपल्याला नक्कीच सांगितली पाहिजे की हे महाशय म्हणतात की यांनी काही कामं केली नाही. मग आता बुडीत बंधाऱ्यासाठी जवळजवळ 200-250 कोटीची योजना मंजूर होणार आहे. पूर्व भागाच्या पाणी योजनेसाठी जवळजवळ 300-350 कोटीची योजना मंजूर होणार आहे. मग या सर्व गोष्टीमध्ये इतर कॅनलच्या कामासाठी जवळजवळ 20 ते 25 कोटी रुपये, मग कुठं पूल दुरुस्ती असतील, कॅनलचं उजव्या कालव्याला गळती होती ती थांबवण्यासाठी असतील, 20-25 कोटी रुपये आणले. मी शेतकऱ्यांच्या भविष्याच्या हिशोबाने पाहतो आहे की भविष्यात जर बंधाऱ्यांमध्ये लिकेज राहिलं ते राहू नये म्हणून हे बंधाऱ्याच्या कामासाठी 38 कोटी रुपये आणले. ती कामं त्या ठिकाणी सुरू आहे. आपल्या चासकामान धरणाच्या खाली त्या ठिकाणी वेताळेला जाणाऱ्या पुलाला भगदाड पडलं होतं, त्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले. पलीकडे अप्रोच रोड नव्हता, त्यासाठी 7 कोटी रुपये मंजूर झाले. तिकडं आपल्या कळमुडीच्या खाली पवारवाडीला 3,20,00,000 रुपये मंजूर झाले. अशी अनेक कामं त्या ठिकाणी आपल्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मंजूर झाली. मला एक गोष्ट सांगायची की या महाशयांनी पूर्वी तुम्हाला जर लई शेतकऱ्यांचा कळवळा होता, धरणांचा कळवळा होता, तर कळमुडीची योजना बंद पाडली. जर ती आज चालू झाली असती तर आपल्या पूर्व भागाला पाणी त्याच वेळेस आलं असतं. परंतु त्याबरोबर ते काम तर पूर्व भागाच्या पाण्याचा यांनी कधीच विचार केला नाही. उलट धरणाची पाणी विकण्याचं काम यांनी केलं. हे 2 करार आपण पाहतोय, पिंपरी चिंचवडला आणि भामा आसखेड धरणाचं पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेला 2013, 2012, 2014 हे करार झाले. त्यावेळेस हे तत्कालीन आमदार त्यावेळेस होते आणि शेती प्रयोजनासाठी झालेलं भामा आसखेडचं धरण त्या ठिकाणी रद्द केलं शेतकऱ्यांसाठी, आणि हे पाणी पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेला विकण्याचं पाप माजी आमदारांनी केलं. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला असं तेव्हापासून आम्हाला कळतं आहे. त्याची चौकशी आत्ता जरी केली तरी आता उपयोग नाही आहे, पाणी त्यांना गेलेलं आहे. यांचं पुनर्वसन अजून झालं नाही. त्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न या महाशयांनी अजून मार्गी लावला नाही. परंतु त्या ठिकाणी जो कॅनॉल रद्द झाला त्या कॅनॉलचे शिक्के उठवण्यासाठी मी त्या शासन दरबारी अधिवेशनात प्रश्न मांडला. कब्जेदार सदरी नावं लावू नये म्हणून त्या ठिकाणी शासन निर्णय करून घेतला. त्याची प्रतसुद्धा माझ्याकडे आहे. आता प्रत्येक कागदपत्र दाखवत बसलो तर वेळ कमी होईल. त्यामुळं पाणी पुरवठ्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना भविष्यात कसं काम देता येईल, म्हणजे फायदा होईल. त्यामुळं मी जी आश्वासनं दिली, पूर्व भागाला पाणी देणार मी 2-2.5 वर्षात ते देणार. पश्चिम भागात बंधारे बांधणार मी 2-2.5 वर्षात पश्चिम भागात बंधारे बांधणार. मी या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न कमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्या चाकण तळेगाव शिक्रापूर रस्त्याचा त्यावेळेस विषय झाला आणि चाकण तळेगाव शिक्रापूर या रस्त्याला जवळजवळ 3300 कोटी रुपयाचं टेंडर झालं. काम लवकर सुरू होणार आहे. तत्पूर्वी हे म्हणतात की बजेटमधून तुम्हाला पैसे मिळाले नाही, परंतु पुरवणी बजेटमध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर हा रस्ता त्या ठिकाणी मंजूर दुरुस्त करण्यासाठी, वायडनिंग करण्यासाठी 60 कोटी रुपये आपल्या पुरवणी बजेटमधून मंजूर करून आणण्याचं काम माझ्या प्रयत्नातून झालं. श्री असोसिएट म्हणून ती कंपनी आत्ता दुरुस्तीचं काम, वायडनिंगचं काम त्या ठिकाणी खेड शिक्रापूर रस्त्याचं करते. बजेटमधून पैसे आले नाही म्हणतात. तर 15 कोटी रुपये आपल्या कृषी विभागाच्या इमारतीला त्या ठिकाणी 15 कोटी रुपये आत्ताच्या बजेटमध्ये आले. गेल्या वर्षाच्या बजेटमध्ये कुणालाच पैसे मिळाले नव्हते. या वर्षीच्या बजेटमध्ये सत्ताधारी पक्षांना जी महत्त्वाची कामं आहेत आणि सत्तेतले काही आमदार आहेत त्यांना 25 कोटी रुपयाप्रमाणे पैसे दिले, परंतु वर्षभरामध्ये 60 कोटी रुपये चाकण तळेगाव शिक्रापूर रस्त्यासाठी, त्याचबरोबर 15 कोटी रुपयाची तरतूद आत्ता या अधिवेशनामध्ये खेड कृषी विभागाच्या कार्यालयासाठी, आणि त्याचबरोबर आपल्या गट क मधून जवळजवळ 3 कोटी रुपये पूल दुरुस्तीसाठी, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बजेटमधून त्या ठिकाणी आपल्या खेड तालुक्याला कामं आलेली आहेत. कामांच्या संदर्भात, इतर विकास कामांच्या संदर्भात बोलत असताना यांचं म्हणणं आहे की विरोधातले आमदार आहेत यांना पैसे मिळत नाही आहेत.
परंतु हक्काचा माझा जो आमदार निधी आहे तो 24-25चा मला 4-5 कोटी रुपये डोंगरीसहित वापरायला मिळाला. 25-26चा 5 कोटी रुपये स्थानिक विकास निधी, त्याचबरोबर 2 कोटी रुपये डोंगरी निधी त्याच्या दीडपट केल्याच्या नंतर तो 10-12 कोटीवर जातो. त्याची कामं, पहिली कामं जवळजवळ 15 कोटी रुपयाची कामं आणि आमचे सचिनभाऊ आहिर यांच्या निधीतली काही कामं अशी जवळजवळ 14-15 कोटी रुपयाची कामं, छोटी छोटी आहेत, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, परंतु ती काही कामं चालू झालेत, काही पूर्ण झालेत, काही टेंडर प्रक्रियेत चालू आहेत. ती कामंसुद्धा या ठिकाणी सुरू आहेत. DPDCच्या माध्यमातून 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये या ठिकाणी तत्कालीन त्या ठिकाणी आमदार अजितदादा पवार हे पालकमंत्री होते. यांचं म्हणणं असं येतं की पालकमंत्री हे आमचे आहेत, तुमच्या पक्षाचे पालकमंत्री हे मी मान्य करतो, परंतु सरकारच्या हिशोबाने ते सगळ्या आमदारांचे पुणे जिल्ह्यातल्या त्या DPCच्या सभागृहाचे पालकमंत्री आहे आणि त्याच्या संविधानिक अधिकारानं मी त्या ठिकाणी DPCमध्ये आमदार म्हणून त्या ठिकाणी बसतो. त्यावेळेस तालुक्यासाठी जो निधी मागितला त्यामध्ये स्मार्ट स्कूल योजना दादांनी आणली. गजानन पाटील CO साहेब आहेत, कलेक्टर साहेब आहेत आणि मग प्रत्येक आमदाराला अधिकार दिला की तुमच्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला 25-25 कोटी रुपये आम्ही देतो. त्या 25 कोटी रुपयामध्ये प्रत्येक केंद्रात एक शाळा तुम्ही त्या ठिकाणी निवडून द्या. त्या 35 शाळा मी आपल्या ज्या केंद्रामध्ये ज्या मोठ्या शाळा आहेत तर त्या 35 शाळा मी निवडून दिल्या. त्या 35 शाळांचं काम आत्ता जवळजवळ 25 कोटी रुपयाची कामं सुरू आहेत. स्मार्ट PHC म्हणून, मॉडेल PHC म्हणून त्या ठिकाणी 4 PHCची कामं सुरू आहेत, 10 कोटीची कामं सुरू आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते झालं. इको टुरिझमच्या माध्यमातून एक सदस्य म्हटले की फॉरेस्टची कामं आम्ही कधी प्रसारित केली नाही, पण फॉरेस्टमध्ये कधी निधी यायचा आणि कधी जायचा हे त्यांनी कळून, लोकप्रतिनिधींनी कळून नाही दिलं आणि फॉरेस्टवाल्यांनी कळून नाही दिलं. परंतु मी कलेक्टर महोदयांच्या, DPOंच्या, उपमुख्यमंत्र्यांचा पाठपुरावा करून आपल्या भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये इको टुरिझममधून 33 कोटी रुपयाचं टेंडर झालं, कामं सुरू होत आहेत. आपल्या खेड तालुक्यातील मग आमचं सौरंग्याचा डोंगर असेल, आपलं भोश्याचं तुकाई मंदिर असेल, खरपुडीचं खंडोबाचं मंदिर असेल, त्याचबरोबर कुंडेश्वर मंदिर असेल, भामचंद्र डोंगरावर असेल, चक्रेश्वर मंदिर वाकी असेल, शिंगेश्वर मंदिर असेल, काकुबाईच्या जवळचा परिसर असेल, आपल्या जरेवाडीच्या डोंगरावरचं वाघोबा मंदिर असेल, या सर्व कामासाठी जवळजवळ 10 ते 12 कोटी रुपये, ते 33 कोटी आणि हे 12 कोटी इको टुरिझममधून 55 कोटी रुपये हे सगळे पैसे DPDCतून मिळतात. त्यामुळं DPDCतून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला. इंद्रायणी हॉस्पिटलला एक मोठं मशीन त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण योजनेतून त्या ठिकाणी बसत आहे. मग अशी कामं करत असताना निवडणुकीपूर्वी या ठिकाणी 5 कोटी रुपयाचा निधी आदरणीय दादा यांनी मला MSEBच्या कामासाठी वितरित केला. त्या संबंधीचे पुरावे आहेत. परवा 2-3 त्या ठिकाणी MSEBच्या कार्यालयामध्ये 2-3 आपले पत्रकार त्या ठिकाणी नेले आणि त्या पत्रकारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक स्टिंग ऑपरेशन केलं. यांनी माझ्या 5 कोटीच्या कामाच्या जाहिराती केल्या होत्या. अधिकाऱ्यांनी सांगितलं की कामं सुचवायचा अधिकार कुणालाही आहे, कामं सुचवल्याप्रमाणे आम्ही एस्टिमेट करतो, परंतु कामाची यादी फायनल करण्याचे अधिकार DPCचे पैसे आहेत, आमदारांना आहे. त्यामुळं आमदारांनी जेवढी कामं टिकमार्क केली तेवढी 4 कोटी 35 लक्ष रुपयाची कामं या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये मंजूर झाली. प्रत्येक एस्टिमेटवर आमदार बाबाजी काळे यांच्या शिफारशीनुसार आणि ते जे DPCचे पैसे वर्ग करायचे आहेत त्यालासुद्धा पत्र आमदाराचं लागतं, ते मी दिलं आणि त्यांनी खोट्या बातम्या केल्या होत्या. त्याची बातम्या या ठिकाणी करून त्यांनी माझ्या या 5 कोटी रुपयाच्या निधीवर सुद्धा आमचा अधिकार आहे, पालकमंत्र्यांनी मंजूर केले म्हणून सांगितलं. खोट्या बातम्या केल्या. नामदार अजितदादा पवार निवडणुकीपूर्वी असतानाच हे केलं. बाकी निधी मी त्या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एकमेव विरोधी आमदार मी त्या ठिकाणी आहे, परंतु आपल्या माजी आमदार आणि एक जिल्हा परिषदचा पोपटपंची करणारा सदस्य
यांनी निवडणुकीपूर्वी माझी जी यादी मंजूर झाली, नामदार अजितदादा पवार यांच्याकडे गेले की यांना जर एवढे पैसे दिले तर आपला एकही उमेदवार निवडून येणार नाही. दादांनी मला सांगितलं की बाबाजी, तुझा सगळा निधी मी निवडणूक झाल्यावर वितरित करतो. आत्ता हे महाशय म्हणतात जर त्यांना निधी दिला तर मी पक्ष सोडून जाईल, त्यामुळं निवडणूक कालावधीमध्ये थोडा थांब. परंतु मला तालुक्याला एक सांगायचं आहे की माझा तो निधी जरी वितरित झाला नाही तरी माझ्या विचाराचे 9-10 सदस्य पंचायत समितीमध्ये आले. पंचायत समितीचा सदस्य सभापती उपसभापती शिवसेना पक्षाचा झाला, माझ्या विचाराचे झाले. जिल्हा परिषदचे 7 सदस्य निवडून येणार होते, 5 सदस्य निवडून आले. एकानं रात्रीतून त्या ठिकाणी आपली कला दाखवली आणि खोटा पट्टी बांधून त्या ठिकाणी लोकांमध्ये खोटा नेरेटिव्ह सेट केला आणि निवडून आला. आणि इकडं पश्चिम भागामध्ये सुद्धा आमचे विठ्ठल वनगरे मोठ्या फरकानं नाही पण छोट्या फरकानं हे झाले आणि आमचे जीवनशेठ खराबी, त्यांना वेळ कमी पडला म्हणून त्या ठिकाणी थोडं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु 5 जिल्हा परिषद सदस्य, 9 पंचायत समितीचे सदस्य, सभापती उपसभापती आमच्या विचाराचे आले. म्हणजे लोकांना निधीच पाहिजे असं नाही, काम पाहिजे असं नाही, लोकांबरोबर चांगलं वागलं, बोलणं चाललं, त्यांच्या सुखदुःखात गेलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळी मंडळी आमची निवडून आली. निवडणुकीनंतर दुर्दैवानं दादा त्या ठिकाणी निधन झालं. निवडणूक कालावधीमध्ये त्याचा फायदा काही अंशी यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि मग माझा 30-35 कोटी रुपयाचा निधी मी ज्यावेळेस संबंधित कलेक्टर साहेब, DPO, दादांचे OSD त्यावेळेस हजर होते, मला सांगताना त्या सगळ्यांकडे मी गेलो आणि त्यावेळेस पुन्हा या महाशयांनी सांगितलं की यांना परत निधी देऊ नका. परंतु त्याहीमध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सामोपचार केला. मी म्हटलं त्यांना त्यांचे कार्यकर्ते सांभाळायसाठी द्यायचा असेल निधी तर 13-14 कोटीचा निधी त्यांना दिला. परंतु मला जवळजवळ 25 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून दिला. सामाजिक न्यायमधून साकव प्रोग्रामसाठी मला 1,60,00,000 मिळाले. त्याचबरोबर इतर जनरल साकवसाठी 60,00,000 रुपये मिळाले. आदिवासी साकवसाठी 60,00,000 रुपये मिळाले. रस्त्यासाठी जवळजवळ 1,40,00,000 आदिवासी भागात मिळाले. ठक्कर बाप्पाचे 80-90 लाख मिळाले. MSCBचे आदिवासीसाठी जवळजवळ 70-80 लाख मिळाले. बंधाऱ्यांसाठी 1.5-2 कोटी रुपये मिळाले. 5 कोटी रुपये याच्यात आपल्या DPCच्या जनसुविधा, नागरी सुविधासाठी मिळाले. असे सगळे वेगवेगळे निधी करून जवळजवळ 30 कोटी रुपये मला त्या ठिकाणी आत्ता ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर आत्ता मार्चच्या आधी ठिकाणी मिळाले. याच्या सगळ्या प्रमाणित. आणि मग हे महाशय म्हणतात की आम्ही एखादी योजना मंजूर झाली की नंतर आमदार त्याला पत्र लावतात बॅकडेटेड. आणि परवा त्या ठिकाणी एका मगाशी म्हटलं त्या पोपटपंची करणाऱ्यांनी दाखवलं की प्रशासकीय मान्यतेची तारीख ही आहे. कुठं आहे ते पत्र? तर प्रशासकीय मान्यतेची तारीख ही आहे आणि त्याच्यानंतर ते दाखवतं पत्र. तर ती तारीख 11 तारखेला आम्ही पत्र दिलं आणि 19 तारखेला त्याची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्यामुळं त्यांनी अशा लबाड्या करून लबाडाला लबाड मिळाले आणि त्याच्यामुळं माझ्यावर टीका करायचं काम यांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळं का त्याची आणि त्याचा पुरावा या ठिकाणी आपले पुणे लाईव्हचे आणि आपले दुसरे एक पत्रकार होते, त्यांनी स्वतः तारखा महावितरणमध्ये पाहिल्या. महावितरणची प्रमाण 16/3/2026 आहे. प्रथम पत्र 19/12/25 आहे. सुधारित पत्र 11/3/2026 आहे. आणि इथं नाव लिहिलं आहे आमच्या PAनी, परंतु त्याची नाव घ्यायची मला इच्छा नाही आहे. त्यांनी चुकीची तारीख सांगितली, प्रमा तारीख 27/2. मग अशा पद्धतीनं तिथं काय पत्रकार लगेच बघायला गेले नव्हते, पण ह्या तारखा बघता येण्यासारख्या तुम्हाला मी मोठ्या अक्षरात दाखवतो. त्यामुळं MSCBच्या बाबतीत, DPDCच्या बाबतीत, जलसंपदाच्या बाबतीत, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत मी या ठिकाणी माझं कामकाज सांगण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त वर्षभरामध्ये प्रशासकीय कामकाजाच्या माध्यमातून पंचायत समिती प्रशासनातून अनेक कामं मंजूर झाली. जिल्हा परिषद प्रशासनातून अनेक कामं मंजूर झाली. वेगवेगळ्या माध्यमातून मग 20% असेल, दलित वस्ती असेल, त्यावेळेस आत्ता नव्यानंच जे आपले जिल्हा परिषद सदस्य झालेत त्यांच्या कारभाराच्या अगोदर
शिवणच्या अधिकारामध्ये प्रशासक असताना 2-2.5 कोटी रुपयाची कामं आपल्या तालुक्यात मंजूर होऊन आली. मला सांगायला एवढंच वाटतंय, माझ्याकडं प्रत्येक आठवड्याला जनता दरबार भरतो. मी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत, मी असेल, माझी मुलं असेल, बायको, आमच्या कुटुंबातील सगळी मंडळी, हितचिंतक, हे सगळी मंडळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असतात. कुणी ना कुणी काहीतरी आमच्याकडे काम सांगत असतो. परंतु आजपर्यंत अनेकांनी आम्हाला कामं सांगितली, त्यातली बहुतांशी कामं आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आमच्यावर जनतेचा विश्वास आहे. आणि मग या ठिकाणी नगर परिषदेच्या काळात यांचा माणूस निवडून नाही आला म्हणून यांनी टीका केली. सगळं सांगायला गेलो तर आता वेळ लागेल, पण नगर परिषदेत यांचाही कुठं नगराध्यक्ष आलेला नाही. आणि यांनी लय गप्पा मारण्यात उपयोग नाही आहे. तुम्ही जर 15 वर्ष सत्ता भोगत होते, तुमचीवर सत्ता होती, तर तुम्हाला या ठिकाणी 3ही नगर परिषदेत तुमचे नगराध्यक्ष हवे होते. उलट आम्ही जे किरण अय्यर आहेत त्यांना आमच्याकडून असते तर 2-2 मतांनी निवडून आले असते. पण तुमच्याकडे गेल्याच्यानंतर लोकांनी कलाटणी खाली आणि एका चांगल्या किरण अय्यरसारख्या माणसाला त्या ठिकाणी तुमच्यामुळं पराभव पत्करावा लागला. अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि मग त्या ठिकाणी परवा त्यांनी सांगितलं की DPDCच्या बाबतीत, इतर सगळ्या गोष्टीच्या बाबतीत मी या ठिकाणी आपल्याला आढावा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पर्यटनाच्या बाबतीत या ठिकाणी केलेला आहे. आणि मग त्यांनी त्याच्यात सांगितलं की हे सर्वपक्षीयांना फसवतात. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार म्हणून माझ्या हातात शिवबंधन आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बांधलेलं आहे, ते तसंच आहे. त्याच्या अगोदरचं जुनं झालेलं माननीय सुरेश भाऊ गोरेंनी बांधलं आहे. त्यामुळं मी शिवसेनेशी एकदम बांधील आमदार आहे. हे सर्व असताना हे म्हणतात की ते चंद्रकांत दादाच्या मिटिंगला जातात, ते सुनेत्रावहिनीकडे जातात. सुनेत्रावहिनी पालकमंत्री आहे, मी त्या सभागृहाचा सदस्य आहे, मला त्यांच्याकडे कामासाठी जाणंच आहे. सत्ता तुमची आहे, त्यामुळं मंत्री महोदय तुमचे आहेत. त्यामुळं मला प्रत्येक पक्षाचा कुणीही जरी आमदार किंवा मंत्री असेल त्यांच्याकडे कामासाठी जावं लागतं. त्यामुळं मी कुणालाही फसवत नाही. मी फक्त तालुक्याच्या जनतेसाठी कामं आणायची म्हणून कोणत्याही पक्षाच्या मंत्र्याच्या दारात जाणं हे माझं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य मी कमीपणा समजत नाही. त्यातून माझा आणि तालुक्याचा फायदा, माझा म्हणण्यापेक्षा तालुक्याच्या विकास कामांचा फायदा आहे आणि तो नक्की या ठिकाणी होतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहता यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. एखादी गोष्ट इथं मंजूर झाली की लगेच त्या अधिकाऱ्याला फोन करणार, कसं काय मंजूर केलं, आपल्या पालकमंत्र्याची मान्यता घेतली का. तुम्हाला जर या तालुक्याचा जास्त विकास करायचा आहे तर माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही जसं आता DPCतून मधून माझे 13 कोटी रुपये पळवले आणि तसेच तुम्ही शासनाकडून सुद्धा पाठपुरावा करा. प्रत्येक विभागामध्ये मी जसं आत्ता प्रत्येक विभागाचं सांगितलं तिथं बसा आणि वेगळी काही कामं आणा. तालुक्याचा विकास अधिकचा व्हावा या विचाराचा मी आहे आणि आम्ही सगळे आहेत. त्यामुळं तुम्ही यापूर्वीसुद्धा अनेक पैसे आणायला पाहिजे होते, पण तुम्ही त्या ठिकाणी आणू शकत नाही आहे. तुम्ही माझं काय चाललं आहे, मला पैसे मिळू नयेत, मी कसा उघड्यावर पडल आणि लोकांना कसं सांगता येईल की बुवा या विरोधी पक्षाचा आमदार. परवा तर ते मला डायरेक्ट म्हटले, या नालायक माणसाला लोकांनी कसं निवडून दिलं. आता मी नालायक आहे का तुम्ही 7 नालायक आहेत हे लोकांनी ठरवले. त्यामुळं तुम्हाला 1.5 वर्षापूर्वी 52,000 मतांनी घरी बसवले. त्या दिवशी मी सांगितलं की तुम्ही स्वतः सुधरून बोला. मी सुद्धा तालुक्याचा कारभार करायचा म्हणलं, मला शांतता पाळणं हे गरजेचं आहे. आणि मग अशा माध्यमातून हा व्यक्ती या ठिकाणी बेफान सुटलेला आहे. त्या मनावर कंट्रोल राहिलं नाही आहे. त्यांचं काम कुठंच होत नाही. पहिले दादा असताना तरी व्हायचे, परंतु दादा गेल्याच्या नंतर यांना शिपाईसुद्धा विचारित नाही आहे. आणि मग त्यांनी आता सत्र सुरू केलं की पंचायत समिती बाबाजी काळेंच्या ताब्यात, मार्केट कमिटी त्यांच्या ताब्यात, जिल्हा परिषदचे जास्त सदस्य निवडून आले, खरेदी विक्री संघही त्यांच्या ताब्यात. आता PDC बँकेत 10 वर्षाचा नियम आल्यामुळं ते सुद्धा आऊट होणार आहेत. आणि मग खासदारही महाविकास आघाडीचा यांच्या विचाराचा. आणि मग यांच्या डोक्यात येतं की आता काहीच नाही, आपण यांच्यावर आता आरोप केल्याशिवाय आपलं काही दुकान चालणार नाही. त्यामुळं त्यांनी आरोपसत्र सुरू केलं आहे. त्या आरोपसत्राच्या माध्यमातून मी त्यांना भीक घालणार नाही. मी या तालुक्याचा संविधानिक आमदार आहे, मला लोकांनी निवडून दिले. तुम्ही पडलेले आमदार याची जाणीव ठेवा. एखादा व्यक्ती ज्यावेळेस पडतो त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या मनाचा विचार केला पाहिजे की आपले अधिकार संपले, परंतु प्रशासकीय यंत्रणेमध्ये अजूनही अधिकार वापरायचा
प्रयत्न करत असेल तर तो नक्की विकास कामं आणण्यासाठी करा, परंतु माझी कामं रद्द कशी होतील, मला निधी कसा मिळणार नाही, यासाठी त्यांचा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि त्या माध्यमातून हे सर्व होत असताना मधी मी थोडा 2 मिनटं या ठिकाणी असा थांबतो की त्यांनी गेले निवडून आल्याच्या नंतर माझ्यावर एक नेरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू केलेलं आहे. जिल्हा परिषद पूर्वी त्यांना असं वाटायचं की या ठिकाणी जिल्हा परिषदला यांच्याकडे कोणी उमेदवार मिळू नये, बाबाजी काळे आमदारकी राहणार नाही, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शन पिटिशन दाखले, त्यामुळं लोकांना बोलवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळेसपासून केला. सगळे पत्रकार साक्षीदार आहे. आणि मग पहिल्या महिन्यापासून त्यांनी सुरू केलं की पुढच्या 2 महिन्यात त्यांचं पद जाईल. आता जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण झाले. हे माझे पद घालू शकत नाही आहेत, कारण मी माऊलीचा भक्त आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीचे भक्त आहेत मला माहीत नाही आहे, परंतु तुम्ही धडधाकट सांगता की सत्ता आमची आहे, त्यामुळं सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. मी हा निकाल विरोधात लावून आणणार. त्यामुळं मुळातच मी काही पत्रकारांना यापूर्वी सांगितलं आहे की त्यांचा बोलायचा अधिकारच नाही आहे. ही केस शांताराम देशमुख म्हणून एका व्होटरनी मतदारांनी लावलेली आहे आणि तो मतदार त्यांचा वकील घेऊन त्या ठिकाणी ही केस चालवत आहे. आणि त्या केसचा आधार घेऊन माफक बोलण्यापेक्षा पाष्कळ गप्पा मारल्या तर या सगळ्या गोष्टी आता येत्या 28 तारखेला तारीख आहे. आम्ही त्या ठिकाणी कोर्टापुढं सांगणार आहे की हा बाबा सांगतोय सत्ता आमची, आम्ही निकाल लावणार. मग न्यायाधीशांचं जर अवमान करत असेल आणि आपल्या एका संविधानिक पदावर सभागृहाचा मी जबाबदार पदाधिकारी आहे, माझ्याबद्दल त्या केसच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज हा माणूस पसरवतो आहे, तर यापूर्वीच पत्रकारांनी त्यांना सडकून विचारायला पाहिजे होतं की केसच जर तुमची नाही आहे तर तुम्ही का बोलता. ते शांताराम देशमुखांनी पत्रकारांची पत्रकार परिषद घेऊ द्या ना. आणि ती जी केस आहे ती किती खोटी आहे आणि ती कशी यांच्यावर उलटणार आहे हे आता आमचे वकील माझे सख्खे पुतणे आहेत आणि ते आणि आमचे दुसरे वकील आणि इतर वकील सर्वजण मिळून त्या ठिकाणी ती केस चालवतात. त्यामुळं उभं राहून ते सांगतील की आता त्या केसमध्ये नक्की काय आहे आणि कशी खोटी आहे. आणि यांचा दिलीप मोहितेंचा त्या केसशी काही एक संबंध नाही आहे. त्यांना असं वाटतं की मी त्या ठिकाणी परत आमदार होईल, परंतु ती स्वप्न त्यांनी विसरून जावीत. ती केस आम्ही उलट लवकर चालून कशी आमच्यासारखीच होणार आहे, लवकर चालवावी म्हणून लवकर तारखा घेतो आहे आणि तिचा निकाल 2 महिन्यात लागून यांना तोंडावर पडल्याशिवाय ते राहणार नाही. त्यामुळं